हजरत रमजान शाह दर्गा गुहा येथे ठेवण्यात आलेल्या बेकायदेशीर मूर्तीबाबत पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने एका महिन्याच्या आत खुलासा करावा, अन्यथा नाशिक पोलीस महासंचालकांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असे आवाहन हजरत रमजान शाह दर्गाचे ट्रस्टी आणि मानद सचिव युनुस शेख यांनी प्रशासनाला केले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। जयंती उत्सव संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे। आम्ही सुद्धा जस्ट तांदूळवाडीमध्ये यमुनाताई भालेराव यांच्या ग्रामपंचायत कार्यालयापुढे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन देऊन इथे आलो आहोत। आज मला हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं एक कारण, तो परमेश्वर ज्याचे तुम्ही आम्ही लेकरे आहोत, जो सर्वांचा पालनहार आहे, जो सर्वांचा पोशिंदा आहे, भारताचे अखंड आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानावर जीवापाड प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही संविधानप्रेमी यांना साक्षी ठेवून मी हा व्हिडिओ बनवत आहे। मित्र हो, सुरुवातीस साधारण ओवासीन बाबा येथे भारताचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा विटंबना झाली, याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो। हजरत रमजान शाह दर्गा आणि आमचे समस्त गुहा परिवारातील सदस्य यांच्यातर्फे ह्या घटनेचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। मला पूर्ण गॅरंटी आहे, राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना करणारे या देशात नाही, या जगात पैदा होणार आहेत। हा पूर्णपणे नियोजनबद्ध केलेला प्लॅन आहे। कारण ज्यावेळेस 26 मार्चला ज्यावेळेस ही घटना झाली, 2 दिवसावर रमजान ईद आली होती, 2 दिवसाने एक ते 2 दिवसांनी गुढीपाडवा आला होता, 1 हप्त्यावर रामनवमी आली होती आणि ह्या हरामखोरांनी ह्या दिवसाचा मुहूर्त साधून 2 समाजात जातीय तेढ निर्माण होईल यासाठी हे कृत्य केलं असेल। तर आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण गॅरंटी आहे की आपण लवकरात लवकर या नराधमांना जनतेसमोर आणावे आणि त्यांचा पर्दाफाश करावा। कारण असा कृत्य करणारा कुणी एका समाजाचा असू शकत नाही, तो फक्त आणि फक्त मनोवादी असू शकतो। आणि असे कृत्य करणारे जगासमोर येणे गरजेचे आहे, जेणेकरून असे थोर पुरुषांचा, देवी देवतांचा विटंबना करणाऱ्यांना जबर शिक्षा होऊन भविष्यात असा प्रकार कधी होणार नाही याची काळजी हो। एक छत्रपतींचा मुस्लिम मावळा या नाते मी माझी भावना व्यक्त केली। चला दुसरा विषय मी सांगतो की मित्र हो, आज तारीख किती? आज 14 एप्रिल, साधारण 16 महिने होत आले आहेत आम्ही धरणे आंदोलनाला बसलो आहोत। मित्र हो, 15/11/2023 माननीय SP साहेब राकेश ओला सर यांना मी स्वतः हजरत रमजान शाह दर्गाचा ट्रस्टी प्लस मानद सचिव आणि आमचं शिष्टमंडळ स्वतः समक्ष जाऊन भेटलो होतो की येथे सुफी संतांच्या दरगाहामध्ये साधारण विघ्नसंतोषी लोके जबरन मूर्ती ठेवायचा प्रोग्राम करणार आहेत। त्यांची नावासहित 58 जणांची नावाची यादी माननीय SP साहेबांजवळ दिली होती। त्यानंतर कंप्लीट 1 महिन्यानंतर त्या सुफी संतांच्या मजारीवर बेकायदेशीररित्या मूर्ती आणून ठेवली। तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ 16 महिने झाले आम्ही धरणे आंदोलनाला बसलो आहोत, परंतु आत्तापर्यंत ना गृह विभागातर्फे ना महसूल विभागातर्फे कोणतीही या 58 व्यक्तीवर काही कारवाई झाली, अथवा ती जी बेकायदेशीर मूर्ती ठेवली आहे त्यावर कोणतं इन्व्हेस्टिगेशन झाले आहे। तर माझं महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला एवढं म्हणणं आहे की आपणाला काय ती मूर्ती अनाधिकृत मूर्ती अधिकृत करावायची आहे का?
आपण याच्यावर ॲक्शन कधी घेणार आहात याचा महिनाभराच्या आत मी आपणाला नम्र विनंती करतो आहोत. मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत देत आहे. आपण 1 महिन्याच्या आत या 58 जणांवर काय कारवाई केली आणि ती जी जबरन मूर्ती ठेवली आहे त्याच्यावर आपण काय इन्व्हेस्टिगेशन केलं त्याचा आम्हाला खुलासा करावा. अन्यथा आम्ही 1 महिन्यानंतर नाशिक पोलीस महासंचालकांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहोत याची नोंद घ्यावी. तेथे बी आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर मग मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय SP साहेब सारखे मोठे ऑफिसर आज शांत बसले आहेत. याचा अर्थ मोठे सत्ताधारी मंत्र्याचा त्यांना दबाव असल्याशिवाय हे शांत बसू शकत नाही. तर संबंधित गृहमंत्री आणि संबंधित महसूल मंत्री यांना जाब विचारण्यासाठी आम्ही मंत्रालयावर बी धडक मारणार आहोत. आणि मग माननीय देवाभाऊ त्यावेळेस आमच्याकडे फक्त 2च पर्याय असेल. एक तर सुफी संतांच्या मजारीसाठी आमच्या देहाचं बलिदान करणे, एक तर सुफी संतांच्या मजारीसाठी आमचं देहाचं बलिदान देणे, अन्यथा तेथील असंवैधानिक घटना स्वतः उखाडून फेकणे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.